दशक 17वा प्रकृतिपुरुष नाम, समास 5वा अजपा निरूपण नाम, श्रीराम समर्थ 21 सहस्र सासे अजपा, नेमून गेली ते अजपा, विचार पाहता सोपा, सकळ कान्ह्य, दिवसरात्र मिळून माणसाचे 21,600 श्वास उच्छ्वास होतात, यालाच अजपा असे म्हणतात. विचार करून पाहिला की सर्व काही सोपे आहे हे कळून येते. तयास अखंड येण्या जाण्य, याचा विचार पाहण्य, सूक्ष्मदृष्ट्य, मुखात आणि नाकात प्राणवायू असतो, त्याचे येणे जाणे अखंड चालू असते. सूक्ष्म दृष्टीने याचा विचार पाहिला पाहिजे. मूळ्य पाहता एक स्वर, त्याचा तार मंद्र घोर, त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा. मुळात पाहिले तर स्वर एकच आहे, पण तार स्वर म्हणजे उच्चस्वर टाळूत जाणवणारा, मंद्र म्हणजे मध्यस्वर हृदयात जाणवणारा, घोर म्हणजे खालचा स्वर म्हणजे नाभीजवळ जाणवणारा, असे त्याचे प्रकार आहेत. पण अजपाचा विचार हा घोराहूनही सूक्ष्म आहे. सरिगमपदनीस, सर्य मातृका सायास, प्रथम स्वर्य मातृकांस म्हणून पाहाव्य. सारेगमपधनिसा हे सप्तस्वर आहेत. आरोह व अवरोह यांच्या प्रयत्नाने प्रथम सप्तकातील सा या प्रथम स्वरापासून आरंभ करून दुसऱ्या सप्तकातील रे पर्यंत स्वरमातृका प्रयत्नाने म्हणून पाहाव्यात. परेवाचेहून आर्तेय आणि पश्यंती खालतेय, स्वराचे जन्मस्थान तेय, तेथून उठे. परावाचेपासून वर म्हणजे नाभीपासून वर आणि पश्यंतीच्या खाली म्हणजेच हृदयाच्या खाली स्वरांचे जन्मस्थान आहे. तेथून स्वरांची अजपाजपाची सुरुवात होते. एकांतीय उगेंच बैसाव्य, तेथे हेय समजून पाहाव्य, अखंड घ्याव्य सांडाव्य. प्रभंजनासी, एकांतात अगदी शांत बसावे, तेथे हे सर्व नीट समजून घेऊन प्राणवायू अखंड घ्यावा आणि सोडावा. एकांतीय मौन्य धरून बैसे, सावध पाहता कैसे अभासे, सोह सोह ऐसे शब्द होती. एकांती मौन धरून सावधपणे श्वासोच्छ्वासाला लक्षपूर्वक पाहावे, म्हणजे सोह सोह असा शब्द होत असल्याचा भास होतो. उच्चरेन्वीण जे शब्द, ते जाणावे सहज शब्द. प्रत्ययेती परंतु नाद, कान्हींच नाहीय. उच्चाराशिवाय जे शब्द त्यांना सहज शब्द म्हणतात, ते अनुभवाला येतात, परंतु नाद आवाज काहीच नसतो. ते शब्द सांडून बैसला, तो मौनी म्हणावा भला. योगाभ्यासाचा गलबला, याकारणेय तो नाद म्हणजे सोह हा शब्द आणि त्याचा लक्ष्यार्थ यांचाही लय होऊन जो बसतो, तो साधक खरा मौनी आहे असे म्हणावे. हे साधावे म्हणूनच लोक योगाभ्यासाची खटपट करतात. एकांतीय मौन्य धरून बैसला, तेणे कोण शब्द जाला, सोह ऐसा भासला. अंतर्यामीय, एकांतात मौन धरून बसल्यावर जो सहज शब्द ऐकू आला तो अंतर्यामी सोह असाच भासला. धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोह सोह, याचा विचार पाहता बहु विस्तारला. श्वास घेताना सो आणि सोडताना ह असा अखंड सोह सोह शब्द ऐकू येतो. याचा विचार करू लागले की त्यात फार खोल अर्थ भरलेला दिसतो. देहधारक तितुका प्राणी, श्वेतजौद्विजादिक खाणी, श्वासोश्वास नसता प्राणी, कैसे जिती. देहधारक म्हणून जितके प्राणी स्वेज उद्भिजजादिक चारी खाणीत आहेत, ते श्वासोच्छ्वास करूनच जगतात. त्याखेरीज ते जगूच शकत नाहीत. ऐसी हे अजपा सकळासी, परंतु कळे जाणत्यासी, सहज सांडून सायासी, पडोळच नये. असा हा श्वासाबरोबर चालणारा अजपाजप सर्वांच्याच ठिकाणी चालू असतो, पण जाणत्यालाच तो कळतो. हे सहज साधन सोडून सायासात पडूच नये. सहज देव असतची असे, सायासे देव फुटे नासे, नासिवंत देवास विश्वासे, ऐसा कवणू. अंतरात्मा हा सहज देव असतच असतो. कृत्रिम देव मूर्ती इत्यादी फुटतात, नाश पावतात. नाशिवंत देवावर विश्वास कोण बरे ठेवील. जगदांतराचे दर्शन, सहज घडे अखंड ध्यान, आत्मीचेनेय जन, सकळ वर्तती. जगाच्या आणि आपल्याही अंतर्यामी जो अंतरात्मा आहे, त्याच्याशी तादात्म्य पावल्याने मग देवाचे ध्यान दर्शन अखंडच घडत असते. त्याच्या इच्छेप्रमाणेच सर्व ही जण इंद्रिये आदी वागत असतात. आत्मयाचे असमाधान, घडे तैसेंची आशन, सांडिले फिटले समर्पण, तयासीच होये. आत्म्याचे समाधान ज्यायोगे घडेल, असेच भोजन इत्यादी भोग घेतले जातात. सांडते, लवंडते, हरवते तेही शेवटी अंतरात्म्यालाच समर्पण होते. अग्नपुरुष पोट्य वसती, तया सवदानेय सकळ देती, लोक आज्ञेमध्ये असती. आत्मयांचे, प्रत्येक प्राण्याच्या पोटात अग्निपुरुष वास करतो, त्यालाच सर्वजण आहुती देत असतात. अशा रीतीने सर्व लोक अंतरात्म्याचे आज्ञेतच राहतात. सहज देवजपध्यान्य, सहज चालनेय स्तुतिस्तवन्य, सहज घडे ते भगवान्य, मान्य की जय. एकदा असे तादात्म्य झाले की प्रत्येक क्रिया ही त्याचीच सेवा होते. येथे देहभाव नसल्याने कृत्रिम उपासनेची गरज नसते. अशी ही मिपणाविरहित सहज होत असलेली सेवाच प्रभूला मान्य होते. सहज समजायाकारण्य,
नाना हटयोग करण्य परंतु एकाएकीय समजण्य घडत नाहीय। हे सहज साधण्याकरिताच नाना हठयोगादी साधने केली जातात, परंतु ते सहजासहजी समजले असे घडत नाही। द्रव्य चुकतेय दरिद्र्येतेय तळीय लक्ष्मी वरी वर्ततेय प्राणी काय करील तेय ठाऊके नाहीय। घरात द्रव्य आहे हे माहीत नसल्याने दारिद्र्य भोगावे। एखाद्याच्या घरी तळघरात द्रव्य पुरलेले असते पण वर तो दरिद्र्यासारखा राहत असतो, तो तरी काय करणार, कारण तळी लक्ष्मी आहे हे त्याला ठाऊकच नसते। तळघरामध्ये उदन द्रव्य, भिंतीमध्ये घातलेय द्रव्य, स्तंभीय तुळवटीय द्रव्य, आपण मध्ये। तळघरात उदन द्रव्य आहे, भिंतीत स्तंभात तुळ्यांमध्ये सर्वत्र उदन द्रव्य आहे आणि आपण मध्ये आहोत। लक्ष्मीमध्ये करंटा नांदे त्याचे दरिद्र अधिक सांदे। नवल केलेय परमानंद्य परमपुरुष, सर्वत्र लक्ष्मी असून जो असा करंट्यासारखा नांदतो त्याचे दारिद्र्य अधिकच दुःखदायक होते। परमपुरुष जो परमानंद त्याने केवढे हे नवल केले आहे पहा बरे। एक पाहाती एक खाती ऐसी विवेकाची गती, प्रवृत्ती अथवा निवृत्ती येणेंची न्याय। श्रीमंत माणसे ऐश्वर्य भोगतात, खातात, पितात। दरिद्री भाग्यहीन माणसे नुसतीच पाहत राहतात। विवेकी पुरुषांची स्थिती ही अशीच असते, ते परमानंदाचा उपभोग घेतात आणि अज्ञानी लोक दुःख भोगत असतात। अंतर्य वसता नारायण्य लक्ष्मीस काय उण्य, ज्याची लक्ष्मी तो आपण्य बळकट धरावा। नारायण ज्याच्या अंतरात वास करतो त्याच्या ऐश्वर्यात कमीपणा कसा असू शकेल। म्हणून लक्ष्मी ज्याची अंकेत आहे तो नारायण आपण हृदयात बळकट धरावा। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अजपानिरूपणनाम समास 5वा। जय जय रघुवीर समर्थ।